सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्ता आनंद भरतला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्निहित पानी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, महायोग विढे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंद, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर प्रभो, जय जय माखन चोर जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका
आणि अमृत महाराज एक विचारायचं विचारू का? हा बाकडा तुटणार नाही ना? म्हणजे कसं आहे, माझं वजन जास्त नाही, फक्त 116 किलो आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर उचलून घ्यावा. जास्त नाही, हा विचारून घेतो. हा नको तुटायला परत. हा ऐका असो. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. काही नाही, शेवटपर्यंत एवढं शांत बस हेच सांगायचं. बाकी काही बसायचं का 9 वाजेपर्यंत असं? पण नको, मला कमीत कमी पेट्रोल पाण्यापर्यंत तरी बोलू दे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. किम निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित जमलो, सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या नियमाप्रमाणे वार्षिक सणावाद प्रमाणे संपन्न होत असलेला नाम यज्ञ, नाम सप्ताह, श्री क्षेत्र पाली, बरोबर ना? वर्ष 5वे आणि या 5व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. माझ्या लक्षात होतं, तुमचं लक्ष आहे का नाही ते पाहिजे होतं. आम्ही इतक्यात पत्रक बघितलं, तुमचं लक्ष आहे का नाही मला ते बघायचं होतं. महाराज, कीर्तनकार चिमटीत कसा सापडेल आणि हा तरी कसा सापडेल याचा तरी विचार करा तुम्ही. ऐका, दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, प्रेममूर्ती आदरणीय माझे परममित्र असणारे आदरणीय जोशी महाराज असतील. या पंचक्रोशीचं भूषण, या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना ज्यांनी सद्मार्गाला लावलं असे असणारे आदरणीय अमृत महाराज असतील. यांच्या आज्ञेतनं माझ्या वाटेला आली, कारण सेवके करावे सांगितले. आणि या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्व वारकरी मायबापांचं दर्शन मला झालं. माझी मी मला धन्यता देतो. विठ्ठल. 7:57 झाली आहे आणि 9 वाजता आपल्याला सेवेचा त्या ठिकाणी थोडं इकडे तिकडे झालं चालेल का? नाही ना? हा, 9 वाजता आपल्याला त्या ठिकाणी सेवा आटवायची आहे. ऐका, प्रस्तावने जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशू पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, या वारकरी संप्रदायाला लाभलेला थोर प्रेममूर्ती रत्न म्हणजे संत श्रेष्ठ नामदेवराय. आणि या नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणाऱ्या जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा चिंतनी असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठल. सेवे करता निवडलेला अभंग जनाबाई महाराजांचा बाबा. आणि या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई महाराज वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं गोड वर्णन करतात. विठ्ठल. काही लोक म्हणतील सागर महाराज जनाबाईंचं चरित्र आम्ही वाचलंय. नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणं, धुणे करणं, भांडे करणं, सगळं घरातील काम करणारी एक दासी, आणि तिचा एवढा अधिकार आहे का तिनं वारकरी संप्रदायातील संतांचं वर्णन करावं? महाराज जनाबाईंची भक्ती जरा विचार केली, अरे एका दिवसाची का, एका महिन्याची का, मग चौयुगाचा भक्त नाम बुभा कीर्तनी, नाम बुभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी ती झाली हे. चौयुगाचा भक्त नाम बुभा कीर्तनी, नाम बुभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभी झाली.
भक्तीचा जर विचार केला, 4 युगाची भक्ती परंपरा, भगवंताचा अवतार झाला नरसिंह अवतार. माझे नाव पद्मिनी, दासीचे पद, पद्मिनी नावाची दासी. पुढे देवाचा अवतार झाला, तू झाला राम राजा, आम्ही वानरांच्या. राम अवतारामध्ये मंथरा, पुढे कुब्जा कृष्ण अवतारामध्ये, आणि कलियुगामध्ये दासी जनाबाई. भक्ती परंपरा. महाराज, जनाबाई महाराजांचा अधिकार एवढाच आहे का? नाही. जो जगदानी भगवान परमात्मा हजारो वर्ष नामस्मरण करून तपश्चर्या करून स्वप्नातही येत नाही, त्या भगवान परमात्म्याला आमच्या जनाबाई महाराजांना शिव्या द्याव्या काय? अरे अरे विठ्या, मूळ मायाच्या कारट्या, तुझी टिंब टिंब झाली. आपला बोलायचा अधिकार नाही बरं का. जनाबाईंनी ज्या शिव्या दिल्या भगवंताला, तो आपला मुखातनं काढायचा सुद्धा अधिकार नाही. आपली तेवढी भक्ती नाही बाबा. पण महाराज ऐका, माझ्या जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या द्याव्या आणि त्या शिव्यांचं रूपांतर अभंगात व्हावं, ही वारकरी संप्रदायातील संतांची ताकद. विठ्ठल. महाराज एवढंच नाही, जनाबाई महाराजांचे आजही अभंग आम्ही फार गोडीनं गातो. 750-800 वर्षे झाले तरी आम्ही जनाबाई महाराजांनी दिलेले संस्कार विसरायला तयार नाही. जनाबाई महाराजांनी म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गावो कौतुके, तू ये रे वा विठ्ठला. 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 तू ये रे वा विठ्ठला. कसं मला थोडासा नाद आहे गायचा बरं का. काही लोक म्हणतील बाबाला मधून मधूनच काय होतं. ऐका, असं नाही. जनाबाई महाराजांच्या ओव्या अजूनही त्या ठिकाणी, माझ्या जुन्या माता माऊल्या त्या ठिकाणी गाता. एक सांगू, इथं कीर्तनाला जेवढी जुनी मंडळी बसली तेवढ्यांनी संप्रदाय नवे नवे परंपरा टिकून ठेवले. जेवढ्या जुन्या म्हाताऱ्या बाया कीर्तनाला बसल्या, प्रत्येकीच्या डोक्यावर पदरी. आता ज्यांची त्यांची राहू दे, बाकीच्यांनी गायच्या भानगडीत नका बोलू. ऐक, ज्या ठिकाणी जेवढी वयोवृद्ध मंडळी बसलेली आहे, प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपीन, कपाळाला काय आहे? गंध आहे. मला मान्य आहे आपण मॉडर्न युगातले आहात, प्रत्येकाला काम आहे, व्यावसायिक क्षेत्रामध्ये टोपी घालणं त्या ठिकाणी शक्य नाही, पण कमीत कमी आमच्या कपाळाला गंध तर लावा की नाही? एक सांगू महाराज, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी एखादी स्त्री जर रस्त्यानं जात असेल आणि तिच्या कपाळाला कुंकू असेल आणि तिच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र असेल, तर आपण म्हणतो का या बाईला कोणीतरी मालक आहे. तसा या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, आमचा सुद्धा नवरा आहे बाबा. ज्ञानोबराय म्हणतात, दुरून अंगुला केला गे. महाराज, आमचा नवरा, आमचा पती तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, आणि त्याच्या नावचं मंगळसूत्र आम्ही ही तुळशीची माळ गळ्यात घातली, आणि त्याच्या सौभाग्याचं लेणं म्हणून हा कपाळाला आम्ही बुक्का लावलेला आहे. महाराज, हे त्या भगवान परमात्म्याचं प्रतीक आहे. विठ्ठल. मला जनाबाई महाराजांच्या चरित्राचा जास्त विचार करायचा नाही, पण ऐका, जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या द्याव्या, नवे नवे भगवान परमात्म्यानं त्यांच्या सोबत दळण दळावं, गौऱ्या वेचू लागाव्या, असा जनाबाईंचा अधिकार आहे. आणि अशा जनाबाई महाराज वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं वर्णन करतात. पण ऐका, नेमका वारकरी संप्रदाय तरी आहे कसा हो? या जगाचा जर विचार केला, ज्याप्रमाणे नवीन मोबाईल, नवीन गाडी लॉन्च व्हावी, तसा रोज एक संप्रदाय उदयाला येतोय का नाही? पण 750-800 वर्षे झाली तरी वारकरी संप्रदाय तागायत आपलं स्थान, आपले अस्तित्व टिकून का आहे? काय कारण आहे? अजून वारकरी संप्रदायाला कोणी धक्का लावू शकलं का नाही? आणि चंद्रसूर्य असेपर्यंतही धक्का का लावणार नाही? याचं कारण, वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही.
वारकरी संप्रदायामध्ये तत्वांची पूजा केली जाते बाबा, व्यक्तीची पूजा केली जात नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज या सर्व संत महात्म्यांनी तत्वांची पूजा केली. कोणीही आपला वैयक्तिक बाजार मांडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि एक सांगू का, ज्यांनी ज्यांनी आपले वैयक्तिक बाजार मांडले त्यांचे बाजार कधीच उठून गेले बाबा. हे आम्मू, आप्पा, बापू सगळे उठून गेले बाबा. मला सांगायचं काय आहे, शेकडो वर्ष झाले तरी वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकून आहे. याचं कारण वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. पण ऐका, जगामध्ये कुठलाही संप्रदाय असेल तर जगाच्या पाठीवरती संप्रदायाचं अस्तित्व राहण्यासाठी एवढं एकच कारण नाही. वारकरी संप्रदाय तागायत आपलं अस्तित्व टिकून आहे. याचं कारण कुठलाही संप्रदाय तयार होत असताना त्याला 5 गोष्टी लागतात. किती? बोलत चला, किती? जगाच्या पाठीवरती कुठलाही संप्रदाय तयार होत असताना त्याला 5 गोष्टी लागतात. 1, त्या संप्रदायाचा देव असावा. 2, त्या संप्रदायाची तीर्थ असावी. 3, त्या संप्रदायाची ग्रंथ असावी. 4, त्या संप्रदायाची साधना असावी. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा 5, त्या संप्रदायाची संत असावी. या 5 गोष्टी ज्या संप्रदायामध्ये आहे तोच संप्रदाय आहे. आणि ऐका, सुदैवानं वारकरी संप्रदायामध्ये या 5ही गोष्टी आहे. वारकरी संप्रदायामध्ये देव ठरलाय, संत आहे, तीर्थ आहे, साधना आहे आणि ग्रंथ आहे. महाराज कोण कोण आहे सांगतो, भजन करा. विठ्ठल ऐका, वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय तुकोबराय म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती, आम्ही रखुमाई दापती. मला अनेक प्रमाण देता येईल पण आपल्याकडे वेळ नाही. तुकोबराय म्हणता, एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, एक गाव आम्ही, बरोबर आहे किंवा आपुला तो एक. महाराज वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. वारकरी संप्रदायानं भक्ती करत असताना एकविध भक्ती केली. आपली आहे का? आपली नाही. आपला वार आला का देव बदलतो बाबा. सोमवार आला का हे भोळे शंकरा, मंगळवार आला का अनादी अंबिका भगवती, बुध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाझळती, उदो उदो भक्त नाचती, भक्त नाचती, गोंधळा येई वो जगदंबे. बुधवार आला का बोलावा विठ्ठल, आला का 3 शिरे 6 हात, आणि शुक्रवार आला का जय संतोषी मा पोटाने खा. बरोबर ना मावशा? हो, तुमचे मार्गशीर्षचे रविवार संपले असतील ना? बाबा मी त्यांना विचारलं, तुम्ही सांगू राहिले गुरुवार. कारण एक सांगू का, त्यांनी जरी गुरुवार धरले तरी ते पुस्तक आणून द्यायचं काम आपल्याच वाटेला राहतं बाबा. तुमचंच नाही ते आमचंही तसंच आहे बाबा. मी बुद्धा म्हणून म्हटलं, महाराज वार आला का आम्ही देव बदलतो महाराज. पण वारकरी संप्रदायानं एकविध भक्ती केली. शनिवार आला का शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूत. रविवार आला का अहम वाक्य सोम वाक्य प्रेम नगरावारे, अहम वाक्य सोम वाक्य प्रेम नगरावारे, अहम वाक्य सोम वाक्य प्रेम नगरावारे, अहम वाक्य सोम वाक्य प्रेम नगरावारे. ए सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी. हरीची वारी माझ्या हरीची वारी, संप्रदायाने एकविध भक्ती केली. काही साधक वर्ग आले आणि तुकोबरायांना म्हटले, तुकोबराय
तुम्ही सांगता आम्ही वारकरी संप्रदायाने एकविध भक्ती केली. मग ज्यावेळेस तुमचे वारकरी वारीत पायी चालता, सोमवार आला का तुम्ही विश्वनाथ, मंगळवार आला का वेगळा अभंग. मग तुम्ही पायी वाटचाल करत असताना पांडुरंगाचेच अभंग का म्हणत नाही? एक सांगू, वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, वारकरी संप्रदाय व्यापक संप्रदाय आहे. आदर सगळ्यांचा आहे, मात्र स्वीकार एकाचा आहे. बरं का? काय आदर सगळ्यांचा, स्वीकार एकाचा. मी एक गोड दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका मावशो. मला सांगा, तुमचं हे पाली गाव, आणि या पाली गावातली एखादी मुलगी लग्न करून सासरी गेली. सासरी गेल्यानंतर ती तिच्या नवऱ्याचे कपडे धुते ना मावशो, धुते ना. आताच्या बाया धुती नाही, तो विषय सोडून द्या. हा, ती तिच्या नवऱ्याचे कपडे धुते, सासऱ्याचे धुते, आल्या गेल्या पाहुण्याचे धुते, बरोबर ना. ती कपडे सगळ्यांचे धुते. पण एक जरा बारीक वाक्य ऐका, ती रममान मात्र फक्त आपल्या पतीशी होते. तसा वारकरी संप्रदाय भक्ती करत असताना सगळ्यांची करतो, पण रममान मात्र फक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी होतो. हे वारकरी संप्रदायातील गुण आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा देव ठरला, एकविध भक्ती केली. ऐका, ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्यावेळेस तीर्थाटनाला निघाले, आणि तीर्थाटनाला गेल्यानंतर नामदेवराय देवाला म्हणता, देवा कटेवरी कर नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे. गोड्या कटेवरी कर नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे. हे मी तयाचे वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी देव ठरलाय. पहिला मुद्दा क्लिअर. 2, वारकरी संप्रदायाची तीर्थ ठरलेली आहे. काय तीर्थ आहे वारकरी संप्रदायाची? वारकरी संप्रदायातील सगळ्यात महत्वाचं तीर्थ असेल तर ज्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्मा विराजमान आहे ते पंढरपूर. काय अधिकार आहे त्या पंढरपूरचा? नामदेवराय म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. ऐका, पंढरपूर आमचं पहिलं तीर्थ आहे. काय अधिकार आहे? पटापटाप्रमाणे सांगून जातो. पाहता देऊळाची पाठ, तीर्थे घडती 360, कळस देखता नयनी होय पातकांची धुनी. महाराज तुकोबराय तर म्हणतात, अवघेच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा. हा, आणखी एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका.
पंढरीसी लोका नाही अभिमान, कारण वाराणसी गया पाहिली द्वारका. तुकोबराय म्हणता मी सर्व पाहिलं, पण पंढरपुरासारखं दुसरं त्या ठिकाणी क्षेत्र नाही. हा पंढरपूरचा अधिकार. तुकोबराय आणखी म्हणता उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, आणि शेवटी म्हणता तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, आणि पंढरी निर्माण. हा पंढरपूरचा अधिकार पण ऐका, आळंदीचा अधिकार वेगळा. पण ऐका, ज्या निवृत्तीनाथांकडनं मी आलोय नाशिक वरनं, आता निवृत्तीनाथांची पौष वारी आहे 20 तारखेला. महाराज, तीर्थ कोणाला म्हणतात तर ज्या ठिकाणी संतांच्या चरण रजानं त्या ठिकाणी किंवा भगवंताच्या चरण रजानं ती भूमी पावन झाली. पण ऐका, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या चारही भावंडांनी जिथं जिथं समाधी घेतली ते तीर्थ आहे. पण त्याचा बारीक जर अभ्यास केला तर या चारही भावंडांनी जिथं जिथं समाधी घेतली तिथं तिथे पुरातन शिवपीठ आहे बर का. कोणाची समाधी कुठे? नामदेवराय म्हणतात, नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपन संवत्सरे मिरवत, निवृत्ती त्र्यंबक शिखरी. नामा पंढरी नाचत नामदेवराय पंढरपूर, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत आळंदी, सोपन संवत्सरे मिरवत सासवड, आणि निवृत्ती त्र्यंबक शिखरी म्हणजे त्र्यंबकेश्वर. पण ऐका, या चारही भावंडांनी जिथं जिथं समाधी घेतली तिथं पुरातन शिवपीठ आहे बर का. निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथं कोण आहे? त्र्यंबक हा तीर्थराज, पूर्वील अंतरीचे काज, त्याही तेजा माझी तेज, आणि महाकाळ उज्जैन. कुठल्या अभंगातलं प्रमाण? सत्य ज्योतिर्लिंग 12, प्राप्त काळी स्मरण करा बर का. 5वं प्रमाण ऐका, निवृत्तीनाथानं समाधी घेतली त्र्यंबकेश्वर, ज्ञानोबरायानं समाधी घेतली शिवपीठ हे जुनाट, आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. किंवा ऐका, हे शिवपीठ शिवाचे, मूळ स्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे, आणि तो हा अलंकापुरी ठाव. ज्ञानोबरायानं समाधी घेतली त्या ठिकाणी सिद्धेश्वर, सोपन काकांनी समाधी घेतली तिथं वटेश्वर, आणि आदिशक्ती मुक्ताईनं समाधी घेतली तापेची या तिरी, महत्ग्राम थोर, आणि वसे सोमेश्वर पुरातन विठ्ठल. वारकरी संप्रदायाचा देव ठरला 1, वारकरी संप्रदायाची तीर्थ ठरली 2, वारकरी संप्रदायाची ग्रंथ ठरली कोण? गीता, भागवत, करीती श्रवण. पण का हो महाराज, एवढे दिवस झाले 750-800 वर्ष झाले तरी आम्ही ज्ञानेश्वरीला विसरत का नाही? अरे आजचा पेपर आम्ही उद्या वाचत नाही, पण 750-800 वर्ष झाले तरी आम्ही ज्ञानेश्वरीला विसरायला तयार नाही. याचं कारण काय? सोमुखे आपण, सोमुखे आपण, सोमुखे आपण सांगे तो श्रीविष्णू, सोमुखे आपण, सोमुखे आपण सांगे तो श्रीविष्णू, सोमुखे आपण, सांगे आपण सांगे तो श्रीविष्णू. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ ठरलेले आहे गीता आहे. गीतेचा अधिकार सांगत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, हे उपनिषदांचे सार, वेदशास्त्रांचे माहेर, परमहंसी सर्व उदयले
वारकरी संप्रदायाची ग्रंथ ठरली. तिसरा मुद्दा क्लिअर. आणि चौथा मुद्दा वारकरी संप्रदायाची साधना ठरली बर का. काय आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. महाराज सगळ्या संतांनी तुम्हा आम्हाला म्हणावं हरी हरी तुम्ही म्हणा हे सकळ तेने माया जाड तुटतील तेने माया जाड तुटतील आणि नका पडू गबाळाची भरी. ऐका वारकरी संप्रदायाची साधना ठरली. ऐका जगद्गुरु तुकोबरायांकडे एका साधकानं विचारावं जावं म्हणावं तुकोबराय तुमच्या त्या ठिकाणी जीवनामध्ये एवढ्या अडीअडचणी असताना एवढे संकट असताना तुमच्या चित्ताला समाधान कसं तुकोबराय म्हणतात? सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय, संत तीर्थ ठरली, साधना ठरली, ग्रंथ ठरली. आणि ऐका आजच्या अभंगाचा दरवाजा म्हणजे वारकरी संप्रदायाची संत ठरली. महाराज कोण आहे वारकरी संप्रदायाची संत? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई अशी 108 संतांची मांडियाळी वारकरी संप्रदायाची आहे. महाराज प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. अरे ज्ञान म्हटलं की ज्ञानोबर आहे, वैराग्य म्हटलं की तुकोबर आहे, शांती म्हटलं की नाथ महाराज आणि प्रेम म्हटलं की नामदेव आहे. महाराज वारकरी संप्रदायातील संत जगाच्या पाठीवरती सगळ्यात व्यापक दृष्टिकोनातली आणि सगळ्यात श्रेष्ठ संप्रदायातील संत आहे. ऐका साधक आला जनाबाई महाराजांकडे, जनाबाईंना म्हटलं जनाबाई तुमच्या वारकरी संप्रदायाचं कौतुक लय झालं, पण महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतार आहे का? जनाबाई महाराज म्हटल्या मग आमच्या वारकरी संप्रदायातील सगळे संत दैवी अवतार आहे. साधक म्हटलं मग सगळे? जनाबाई महाराज म्हटल्या सगळे. आता रोज कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना अनेक लोक आम्हाला भेटतात, म्हणतात महाराज आमचा संप्रदाय इथून, आमचा संप्रदाय तिथून. मग त्यांना जर विचारलं का हो तुमच्या संप्रदायातील संत दैवी अवतार आहे का? ते म्हणते अवतार बिवतार काही नाही. अवतार नाही ना, मग ते अवतार धरायच्या लायकीची. पण ऐका वारकरी संप्रदायातील सगळे संत दैवी अवतार आहे. साधक म्हटलं जनाबाई सगळे संत दैवी अवतार आहे. जनाबाई महाराज म्हटल्या मग आमचे सगळे संत दैवी अवतार आहे. मग सांगा जनाबाई तुमचे निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? अभंगाचं प्रथम चरण. सदा शिवा
कृष्णानं निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आहे तशी सेटिंग कर, गडबड करू नको दादा. जराबाई महाराज त्या ठिकाणी निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना म्हणतात सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्तीदाता. निवृत्तीनाथ शिवाचा अवतार म्हणण्यापेक्षा स्वतः भगवान भोलेनाथ निवृत्तीनाथांच्या रूपानं या इह लोकामध्ये अवतीर्ण झाले बाबा. पण ऐका, निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना प्रत्येक संतांनी त्यांना दोन विशेषणं वापरली. आणि आजच्या या अभंगामध्ये सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता एक विशेषण वापरलं स्वामी आणि दुसरं विशेषण वापरलं दातार. महाराज, कोणाला म्हटलं जातं स्वामी, कोणाला म्हटलं जातं दातार? ऐका, पहिला स्वामी या शब्दाचा विचार करू. व्यावहारिक जीवनामध्ये स्वामी वेगळा आणि परमार्थी जीवनामध्ये स्वामी वेगळा. व्यवहारामध्ये संसारामध्ये जर पाहिलं तर व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये स्वामी कोणाला म्हटलं जातं मावशा हो? पूर्वीच्या काळी बाया महिला मंडळी आपल्या नवऱ्याला स्वामी म्हणायच्या, बरोबर ना बाबा? स्वामी म्हणायच्या. अजून काय म्हणायच्या सांगा पटापटा, काय म्हणायच्या? इकडं सगळे संन्याशी का? हा मग सांगा ना. हा, स्वामी म्हणायच्या. अजून नाथ म्हणायच्या. अजून धनी, धनी, हा वा, मला हा शब्द पाहिजे होता, धनी म्हणायच्या. अजून तुमचं झालंय का दादा? हा, मालक म्हणायच्या वर का, मालक. एक वजनदार शब्द मला पक्वा दे. तुमचं झालंय का? झालंय. काय म्हणता तुम्हाला? हा ऐका, आपल्याला एक वजनदार शब्द होता पूर्वी, कारभारी. हा, काय म्हणायच्या बाया? कारभारी. महाराज, आपल्याकडे जरा बरं आहे, बाया नवऱ्याला आવો घालतात. मी त्या पुण्याला कीर्तनाला गेलो आणि मला मग चहा प्यायला गौरी घेऊन गेली आणि गेल्यानंतर त्या वारकरी बाबानं, वारकरी नव्हता ते, कीर्तन आवडलं म्हणून चहाला घेऊन गेली आणि गेल्यानंतर आवाज दिला पत्नीला, सुमन बाबा आले, चहा ठेव. महाराज, मध्ये चहा उकाळला, मधून आवाज आला, बाबा चहा झाला, घेऊन जाय. चहा झाला, घेऊन जाय. काय महाराज, याला काय अर्थ आहे महाराज? महाराज, पण जी आहो घालण्यामध्ये जे रिस्पेक्ट आहे, जी मजा आहे, ती काही और आहे. ऐका, आणि आपल्याही पत्नीला कधी आपण पण आहो घालत जावं बरं का, एक वेगळंच प्रेम आहे. ऐका, मला तो विषय सांगायचा नाही. त्या ठिकाणी संसारामध्ये जो मालक आहे त्याला स्वामी, त्याला धनी, त्याला कारभारी म्हटलं जातं. पण परमार्थामध्ये स्वामी कोणाला म्हटलं जातं? ज्यानं आपली इंद्रिय ताब्यात ठेवली. आरती तो कारा प्रसंग सर्वांना माहित आहे. सायो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास. स्वामी आपले इंद्रिय ताब्यात ठेवले. अजून कोण? रामदास स्वामी. अजून स्वामी समर्थ. अजून सद्गुरु जनार्दन स्वामी. अजून सांगा ना, टावर खालीच रेंज नाही राव. स्वामी तर स्वामी बंकट स्वामी, बाकीचे स्वामी झाले निकामी. महाराज, आमचे बंकट स्वामी महाराज, ज्यांनी आपले इंद्रिय ताब्यात ठेवले त्यांना स्वामी म्हटलं जातं. म्हणून इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी.
इंद्रियांचं पूर्वार्ध पाहिजे होतं, काम क्रोध बंदी खाली, आणि तुका म्हणे दिले इंद्रियाचे धनी. धनी म्हणजे काय? मालक. इंद्रियाचे धनी आहोत आणि धनी म्हणजेच कोण? स्वामी. महाराज सदाशिवाचा अवतार स्वामी, निवृत्ती दातार. दातार म्हणजे काय? दान देणारे. महाराज ज्ञानोबरायांच्या अगोदर, निवृत्तीनाथांच्या अगोदर जी ज्ञानदानाची परंपरा होती, गुरु परंपरा होती, ही मर्यादित स्वरूपाची होती. एकाला द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं, भानगडीत पडायचं नाही. पण मर्यादित गुरु परंपरा मोडली आणि बर का टाळकरी गायक मंडळी, ज्ञानोबराय हरिपाठामध्ये निवृत्तीनाथांना दातार म्हणतात. दातार. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये निवृत्तीनाथांना दातार म्हणतात. दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार तो दिजे. सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातृत्व त्या ठिकाणी निवृत्तीनाथांजवळ आहे. आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबरायांना दिलं म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं आहे का? का हो? काही लोक म्हणतील सागर महाराज, अहो ज्ञानोबराय दिसायला आमच्यासारखे, असायला आमच्यासारखे, खायला आमच्यासारखे, प्यायला आमच्यासारखे, हे सगळी संत महात्मे दिसायला आमच्यासारखे, यांचं कर्म आमच्यासारखं, मग नेमकं यांच्यामधला ना आमच्यामधला फरक काय? अतिशय गोड प्रसंग सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. नाही नका नका उसको नका, हो उसको नका. उद्या असं कोणी म्हणायला नको कीर्तनाला कुत्र पण नव्हतं. ऐका. हा इकडे लक्ष द्या. ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज यांचा जर विचार केला, यांना 2 हात, आम्हाला 2 हात, यांना 2 पाय, आम्हाला 2 पाय, यांना 2 डोळे, आम्हाला 2 डोळे, मग महाराज नेमका यांच्यामधला आमच्यामधला फरक काय? इकडे लक्ष द्या, गडबड करू नका. संतांमधला आमच्यामधला फरक काय? कसे ते दैवी अवताला प्राप्त आहे? ऐका. संतांमधला आमच्यामधला फरक सांगतो बर का. काय झालं? एका डोंगरावरती एक साधू राहत होता. असं आपलं गाव होतं, पाली गावासारखं, आणि डोंगरावरती एक साधू राहत होता. पूजेच्या निमित्तानं त्या डोंगरावरच्या देवळामध्ये काही महिला वर्ग गेल्या गावातल्या, आणि त्या साधूचं दर्शन घेतलं, आणि फळं ठेवली, फुलं ठेवली, त्या साधूनं फेकून दिली. फेकून दिले. मला तुमचं काही नको, जा तिकडे. आणि एक बोलू का, माफी मागून बोलतो, ज्याला गरज नाही त्यालाच द्यायची आग आहे आपल्याला बरं का. ज्याला गरज नाही ना, आपण गरजूवंत माणसाला दिलं पाहिजे. ऐका. फेकून दिलं. सगळ्या बाया गावामध्ये आल्या, बाई 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 बाई, काय तो साधू, कोणाचं काही घेत नाही. महाराज मग रांगच लागली. आणि रांग लागल्यानंतर शेजारच्याच गावचा राजा होता एक राजधानी, त्या राजाला कळालं की डोंगरावरती कोणीतरी साधू महात्मा आहे, त्याच्याकडे जावं आणि दर्शन घ्यावं. हा राजा आपली बग्गी काढून घेऊन गेला आणि त्या साधूचं दर्शन घेतलं. आणि राजा त्याला म्हटला, राजा साधू महात्म्याला म्हटला, ओ महात्मे, ओ गुरुवारी, तुम्ही माझ्या राजवाड्याला पाय लावायला याल का? साधू म्हटला, मग का नाही? जो कोणाचं घेत नाही, जो कोणाच्या घरी जात नाही, तो राजासोबत जायला तयार झाला. बगीत बसला. घरी आला साधू महात्मा, आणि घरी आल्यानंतर मस्त राजानं त्यांना पंचपक्वानाचा भोग, उपवास होता, फळं फुले सगळं सगळं काय त्यांचा आदर तिथ्य केलं. संध्याकाळ झाली, रात्र झाली. राजाला असं वाटलं आता तरी साधू महात्मा म्हणेल, बाबा तुम्हाला माझ्या मठावर सोडून दे. पण तसं काही साधू म्हटला नाही. 1 दिवस नाही, 1 हप्ता नाही, 1 महिना नाही, 6 महिने तिथंच साधू राहिला. बरं नुसता राहिलाच नाही बरं का, पक्वादी. राजाला थोडं नाच गाणं ऐकायचा थोडा शौक होता. राजा रोज नाच गाणं ऐकायला जायचा, दरबार भरायचा. हा दरबार आला असेल तुमच्या लक्षात. दरबार भरायचा. आणि ऐका, राजा समालिका दाद द्यायचा, वाह बहुत खूब, बहुत अच्छे,
आता जे कला क्षेत्रातले त्यांना सम कळती, सम आली का त्या ठिकाणी वा बहुत खूप. महाराज साधू सुद्धा नाच गाणं ऐकायला जायचा आणि सम आली का म्हणायचा बहुत बढिया, आणि आताच्या भाषेत एक नंबर आणि कडक असं साधू म्हणायचं. महाराज राजाने विचार केला, साधू खातो आपल्यासारखा, पितो आपल्यासारखा, बसतो आपल्यासारखा, झोपतो आपल्यासारखा, आपण समेवर दाद देतो आपल्यासारखंच करतो, मग साधू मधला आणि माझ्या मधला फरक काय? बहुतांशी लोकांना हा प्रश्न पडला असेल का साधू मधला आणि आपल्या मधला फरक काय? कारण दोन्ही दिसती सारखी आणि वर्म झाले तो संत नव्हती जगा माणसाच्या, संत नव्हती जगा. ऐका ऐका मला पुढे बोलायचं ऐका. संत आपल्यासारखे दिसतात, व्यवहारानं वागतात, पण नेमका त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक काय मी सांगतोय ऐका. 6 महिने झाले साधू महात्मा तिथेच राहतोय. बरं एवढंच नाही, राज्य कारभारामध्ये सुद्धा दखलंदाजी करतोय. राजाला म्हणतो, राजा या ठिकाणी हा न्याय चुकला, इथे अशी नाही अशीच शिक्षा झाली पाहिजे. राजा वैतागला. राजा म्हटला नेमका साधू मधला आणि माझ्या मधला फरक काय? साधूच्या लक्षात आलं, राजाला प्रश्न पडलाय त्याच्यातला आणि माझ्यातला फरक काय? एक दिवस जेवण झालं आणि जेवण संपल्यानंतर त्या ठिकाणी दोघंही शतपावली करण्यासाठी निघाली, जसं आपल्या गावातून निघाली. 5 किलोमीटर अंतरावरती गेली. साधू म्हटले, राजा चला आणखी पुढे जायचं. राजा म्हटला, हो मी 1 किलोमीटर सुद्धा रथाशिवाय जात नाही, एवढं 5 किलोमीटर पायी आलो, आता नाही जमणार, चला रे पुढे. 20 किलोमीटर बोलता बोलता पायी गेले आणि 20 किलोमीटर गेल्यानंतर साधूनं राजाला म्हणावं, राजा सगळं सोडून दे, संसाराच्या नावे घालून या, सगळं सोडून दे, वृंदावनला चाल, भगवत भक्ती करू आणि त्या भगवान परमात्म्याच्या चरणी आपलं आयुष्य लीन करू. राजा म्हटलं, बाबू अहो माझा राजकारभार तिकडे आहे, माझ्या राण्या तिकडे आहे, एवढं सोडून मी जाऊ कसा? साधू म्हटला, राजा तुला प्रश्न पडला होता ना तुझ्या मधला आणि माझ्या मधला फरक काय? ऐक, तूही भोगात आहे आणि मीही भोगात आहे, तूही भोगात आहे आणि मीही भोगात आहे, पण भोगाचा त्याग करण्याची शक्ती माझ्या जवळ आहे, तुझ्या जवळ नाही. संत कृतीनं आपल्यासारखे असतात, आकृतीनं आपल्यासारखे असतात, पण या जगाच्या पाठीवरती संत अनुभूतीच्या जोळावरती श्रेष्ठ असतात. विठ्ठल वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतारी बर का बाबा. निवृत्तीनाथ त्या शिवाच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि ऐका, भक्ती मार्गाचा त्या ठिकाणी एवढा मोठा विशाल वटवृक्ष या वारकरी संप्रदायाला दिला, पण या विशाल वटवृक्षाचा सांभाळ करण्यासाठी एक शिव अवतारी महापुरुषानं अवतार घेतला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज एक सांगू, आज राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेबांची जयंती सुद्धा आहे बर का. काय दुग्ध शर्करा योग आहे ना, आजच माझं कीर्तन आहे वा. तसं माझ्याकडे मला वाटतं 6वा दिवस होता, परंतु आज या ठिकाणी आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर काय घडलं असतं? ऐका, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे, डब्बावर थापतून तुन्याचा, डब्बावर थापतून तुन्याचा, शहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूचं गात गुणगान, जे 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 टाळकरी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला दिल हजे, गुरुचरणाला दिल हजे, गुरुचरणाला दिल हजे. नमन माझे महाराष्ट्राला, ऐका
शतकातला महाराष्ट्र ऐका. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता बाबा. अरे सोन्याने हात होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. अरे पंढरपुराच्या रावळात पांडुरंगाच्या देवळात भागवत धर्माचा भगवा असा फडफडत होता 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती. कसा होता भारत. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. महाराज या महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला आहे का. अरे सोन्या नाण्यानं जरी महाराष्ट्र नाहत असलं पण ऐका ज्ञानोबरायांचा महाराष्ट्र, तुकोबरायांचा महाराष्ट्र, महाराज संत वाङ्मय या वारकरी संप्रदायाचा प्रसार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होता. महाराष्ट्र असा सुजलाम सुफलाम बहरत चालला होता बाबा. दृष्ट लागली महाराष्ट्राला. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8,000 अक्ष पठाण होळीच्या नॉट उठवेता या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालून आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी महाराज. अरे 72 रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ती माझ्या माता माऊल्यांची अब्रू. अरे सर्व स्वावर लुटल्या जाऊ लागले. आणि ऐका एक हिमालयीन महात्मा त्या पांडुरंगाच्या देवळात गेला. माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं. ए भवानी दारू खडबयांचा दारू गडग, दारू खडबयांचा दार हे, दारू खडबयांचा दारू गडग, दारू खडबयांचा दारू गडग, दारू खडबयांचा दार, दारू खडबयांचा दारू गडग, दारू खडबयांचा दार, हे दारू खडबयांचा दारू गडग, दारू खडबयांचा दार, दारू खडबयांचा दारू गडग, दारू खडबयांचा दार. विविधता पाठी करावया भाडणी रक्तारागी तू भावस निर्माणी. आईचा जोगावा माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडे घातली. अरे 12वं शतक अंधारा गेलं, 13वं गेलं, 14वं गेलं, 15व्या शतकाच्या शेवटी आणि 16व्या शतकाच्या प्रारंभी बयचं दार असं खळखळ झालं. बया जागी झाले महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखं रत्न या हिंदवी स्वराज्याला मिळालं. पण ऐका अरे ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावंस प्यावंस वाटत नाही. अरे माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले. माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं अहो लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला. जिने टोप धरावा म्यान तलवार हाती घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते बाबा. असे जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही. अरे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक करतात. आपण शिवाचा अभिषेक करतो लोण्यानं तुपानं दह्यानं गोमूत्रानं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिषेक करण्यासाठी शमशेर काढले आणि बोट कापलं.
अरे धडधड 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 त्या रायरेश्वराच्या लिंगावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त पडतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिज्ञा करतात, हे रायरेश्वरा, तुझ्या साक्षीमध्ये हा शिवबा प्रतिज्ञा करतो की या हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य मिळेल. कधी? वयाच्या 16व्या वर्षी. आपण म्हणतो 16वं वर्ष कशाचं? डोक्याचं नाही बाबा. अरे 16वं वर्ष मोक्याचं आहे महाराज. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जाती एकत्रित केल्या. अरे सावकार, शिकलकार, भजेबाई, फाशी पाटी, गुरव, गवळी, मांग, संभार, भिल्ल, कोळी, कार्य सगळ्या त्या ठिकाणी एकत्रित केल्या आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अरे म्हणायचं असेल तर काय म्हणा, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सर्जतार आम्हाला काय पुन्हा प्राण घेतल हाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही काय बोलावे. शूर आम्ही काय बोलावे. कटून मजाव हेच आम्हाला ठाव. खाव का कटून मजाव हेच आम्हाला ठाव. लढून मजाव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. ऐका महाराज, महाराज या महाराष्ट्राच्या भूमीचा विचार केला तर ऐका. या भारत मातेच्या रक्षणासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं. आजही त्या ठिकाणी या भारत मातेच्या रक्षणासाठी माझ्या भारत मातेच्या त्या ठिकाणी सीमेवरती असणारे वीर जवान कुठल्याही आपल्या कुटुंबाचा विचार न करता आम्हाला ठाव. आताच बलिदान देतात यात नवल नाही महाराज. ही या भारत मातेसाठी आपलं शरीर, आपले यथाशक्ती संपूर्ण त्या ठिकाणी शक्ती देतात, त्यांना मानाचा मुद्रा. पण ऐका, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अरे आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न झालेलं असतं, अंगाला हळद लागलेली असताना, अरे डोक्याला बाशिंग बांधलेलं असताना तानाजी माणूसरेला म्हणावं राहतं. अरे मराठ्यांचा सरदार संकटात असताना आम्ही वरदाप म्हणून मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही. कटून मजाव हेच आम्हाला ठाव. लढून मजाव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. हे देशापायी विसरू सारी माया ममता नाते. देशापायी विसरू सारी माया ममता नाते. हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की काय कोणाचे. महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर या ठिकाणी नसते, अनेक प्रसंग आहे. माझा मूळ विषय शिवचरित्र आहे, पण वेळेचंही बंधन आहे बरं का महाराज. निवृत्तीनाथ शिवाचा अवतार आहे, ज्ञानोबर आहे, महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ऐका, विष्णू वेगळा आणि महाविष्णू वेगळा. ज्याला मरण आहे त्याला विष्णू म्हटलं जातं,
पण ज्याला मरण नाही त्याला महाविष्णू म्हटलं जातं बरं का. आणि अनेक असे प्रसंग आहेत मी मगाशी सांगून गेलो. जे वयाचं 16वं वर्ष आमचं बिघडण्याचं आहे त्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायण ज्ञानेश्वरी सारखा अनमोल तत्वज्ञानाचा ग्रंथ तो आम्हाला दिला बाबा. दैवी अवताराचं कार्य आहे. पुढे ब्रह्म सोपान तो झाला. ब्रह्म सोपान तो झाला म्हणजे सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार. पण इथं जरा बारीक विचार आहे. आणि भक्त आनंद वर्तला. ब्रह्म सोपान तो झाला ना भक्त आनंद वर्तला. ऐका तिन्ही संतांचं वर्णन करत असताना सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. साधक वर्ग आला जनाबाईला म्हटलं जनाबाई का बर ब्रह्म सोपान तो झाला ना भक्त आनंद वर्तला. जेव्हा ब्रह्मदेवानं सोपान काकाच्या रूपानं अवतार घ्यावा त्याच भक्ताला आनंद तेव्हाच भक्ताला आनंद का व्हावा. काय वर्णन आलंय भक्त आनंद. पण ऐका जनाबाई महाराज म्हटली बाई तो ब्रह्मा चांगला आहे का. ब्रह्मा कन्येशी धरू जाईल आणि पाराशर केले. हा महाराज स्वतःच्या मुली सोबत व्यभिचार करणारा तो ब्रह्मदेव श्रापित होता. पण सोपान काकाच्या रूपानं त्या ठिकाणी अवतीर्ण होऊन कुठेतरी त्या ठिकाणी तो श्राप मुक्त होईल म्हणून ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. पण ऐका ही वारकरी संप्रदायातील सगळी संत मांडियाळी कशी आहे दैवी अवतार आहे. पण ऐका ही दैवी अवताराची जोपासना माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्रामध्ये दोन जन्माला येतो. दोनदा जन्माला येतो. यामध्ये मला काही शंका नाही. अरे मी असं म्हणेल त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे का आम्ही रोज जरी त्यांची जयंती साजरी केली तरी त्या ठिकाणी फरक पडणार नाही. एवढं मोठं कर्तृत्व माझ्या राजाचं आहे बाबा. महाराज एकदा मोठा जय जयकार माझ्या राजाचा करा. करा हात वरती सगळ्यांनी. हा करा हात वरती. हा बाबा आम्ही नाशिकवरून निघालो ना खूप उशीर झाला आम्हाला. मग आम्ही खूप हळूहळू आलो. खूप हळूहळू म्हणजे आम्हाला यायला 6-7 तास लागले. तुम्ही वर करा ना असं आमच्या गप्पा चालली ना. ध्यानागडा महाराज क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की काय तुमच्या अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे मावळे असतात. आवाज ऐसी निकालू की जला पाकिस्तान भी हिल जाईल. इथून तुमचा आवाज माझ्या घरापर्यंत गेला पाहिजे आणि माझी बायको म्हटली पाहिजे संपलं बाई याचं कीर्तन. मोठ्या प्रेमानं आवाज द्या. ध्यानागडा महाराज करा हात वरती. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे मराठ्यांच्या रक्ताला लाल झालेली माती अफजल खानापुढे झुकली नाही ती आमच्या शिवबाची छाती. अरे संभाजी सारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा आणि मराठा ज्याच्या संशयीला तोच मर्द मराठा खरा. अरे ताकद तर प्रत्येकाच्या हातात होते तलवार तर प्रत्येकाच्या हातात होते परंतु या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य मिळवून देण्याची ताकद फक्त मराठी रक्तात होते. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा Hey!
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव हरा हरा निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव 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 सोपान मुक्ताबाई एकनाथ ताली वाजवा सर्वांनी भजन करा सर्वांनी डोळे बंद करून भजन करायचं एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम सर्वांनी भजन करा तुकाराम मंडळी पांडुरंग परमात्म्याचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणा एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ताली ताली एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असो यथामती यथावकाश श्री क्षेत्र पाली या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असणारा हा नामयज्ञ तथा उत्साह या नामयज्ञातील दुसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय प्रेममूर्ती असणारे अमृत महाराज आदरणीय माझे परममित्र असणारे आदरणीय जोशी महाराज यांच्या आज्ञेत माझ्या वाटेला आली या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो एक सांगू का काही ठिकाणी उत्सव असतो पण उत्साह नसतो बरं का काय मी काय बोलतोय लक्षपूर्वक ऐका काही ठिकाणी उत्सव असतो पण उत्साह मात्र नसतो रोज कार्यक्रमांना आम्ही फिरतो पण महाराज आज इथं आल्यानंतर असं वाटलं की उगाच मी त्या नाशिक मध्ये जन्माला आलो इथं आलो असतो तर बरं झालं महाराज प्रत्येकाकडे धोतर टोपी आहे ही बालगोपाळ मंडळी सुद्धा काय बोलावं तुम्हाला सांगू का या ठिकाणी उत्सव नाही तर उत्साहाचं प्रतिबिंब उत्सव आणि उत्साह हे एकत्रित या ठिकाणी आहे आणि अतिशय इतका आनंद मला झाला नाही इथे आल्यानंतर तुम्हाला सांगू मी सकाळी मी कीर्तन केलं आणि 1:30-2 मी नाशिकवरून निघालो त्याच्यात मला असं वाटलं 9 ते 11 कीर्तनी नंतर रस्त्यात पाहत होतो 7 ते 9 डबा होता आम्ही गाडी चालवता आमचे बंधून आम्ही डबा खाल्ला महाराज नॉन स्टॉप इथपर्यंत आलो इतका थकवा होता अमृत महाराज तुम्ही ज्यावेळेस फोन केला मला आता त्यावेळेस मी चहा घेत होतो आदरणीय जोशी महाराजांच्या घरी आमच्या वहिनी साहेबांकडे
1-2 घोट गेली, फोन आला, म्हटलं चला. पण तुम्हाला सांगू, त्या 6-7 तासाचा माझा थकवा तुम्हाला पाहिलं आणि महाराज निघून गेला. एक सांगू का, काही लोक कीर्तनाला येत असताना कसे गाबाळे येऊन बसतात, पण महाराज कीर्तनाला येत असताना मस्त नवे कपडे घालून फ्रेश होऊन बसावं. काही लोक म्हणतात कोण पाहतं तिथं, अरे आपल्याला कोणी तिथं पाहत नाही, तिथं पाहणार आम्हाला देव आहे. कोणी पाहतं का नाही ते मला माहित नाही, पण कीर्तनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला देव बघतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांचं बरं का मला दर्शन झालं. ही सगळी मंडळी अतिशय, तुम्हाला सांगू का, पहिल्यांदी मला भीती वाटली. का माहिती का, हे 2-3 बालगोपाळ इथं उभे ना, मला खरंच भीती वाटली. माझ्या पायाचं कापरं व्हायला लागलं. का माहिती का, रस्त्यानं वाघ जरी आडवा झाला तरी हा पठ्ठ्या घाबरत नाही. मी नेहमी सांगतो, वाघ जरी आडवा झाला असताना मी घाबरलो नसतो, कारण मला माहिती मी जर त्याच्या तावडीत सापडलो त्याचे 15 दिवस आरामशीर निघून जातील, तेवढी चरबी. हा हा, पण महाराज ऐका, मी या लहान लेकरांना का घाबरतो. आमच्याकडे कारसुळ वाडळी म्हणून एक गाव आहे, आणि एकच आता एवढी उभे माझ्या समोर असं एकच कार्ट बसलं होतं. हे तुम्ही नाही बरं का दादा. हा, त्याला म्हटलं वाजव टाळी, मान विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, मी त्याला चांगलं सांगितलं का वाईट? बोला मावशाऊ, चांगलं सांगितलं का वाईट? हा, एकदा नाही, मी त्याला 3 वेळा सांगितलं वाजव टाळी, वाजव टाळी. बाबा ते माझ्याकडे असं मार्ग मशिवानी पाहिजे, मार्ग मशिवानी पाहिजे. मला वाटलं हे काय करेल. बाबा काहीच केलं नाही. कीर्तनात लाईट गेले, ते मग पोटात बुकी मारून पळालं. हे अवघडी लई, हे लई अवघडी. पण तरी देखील ही सगळी मंडळी बालगोपाळ, एक सांगू का, शुद्ध बीजापोटी आणि फळे किंवा त्या ठिकाणी तरणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. या ठिकाणी मृदुंगाचे साथ करणारे माझे आळंदीकर गुरुबंधू असतील, मला नाव माहित नाही, सकळांच्या पाया आणि गोड गळ्याचे धनी मालक असणारे दोन्ही माझे गुरुबंधू. या ठिकाणी गोड अशी चाल म्हटली बरं का. हार्मोनियम वादक पांढरी 2 मध्ये त्या ठिकाणी कोणी वाजवत नाही, पण बाबांनी प्रयत्न केलाय, त्यांनाही धन्यवाद. ही सगळी मंडळी, विनेकरी बाबा असतील, कॅमेरामन असतील सगळं, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले, तुम्हाला घरीच नेऊशी वाटवर राहिलो. काय ऑपरेटिंग आहे तुमची महाराज, एवढी बटणं राहत ते, पण कोणचं पुढं. माझं जर डोकं फिरलं तर मी सगळेच खाली ओढून घेईल बाबा. हा, पण एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, आणि आता लोकांसाठी वाजवण्यापेक्षा एकदा स्वतःसाठी वाजवा, वाजवा, वाजवा. कारण आपलं कौतुक आपणच करायचं, दुसरं येईल त्याची वाट पाहिजे नाही. तुम्हाला शपथ सांगू का, तुम्हाला मला सगळ्यांना चहा पाजूशी वाटतो खरंच, पण आपलं घर येत नाही बरं का. अमृत महाराज तुम्ही नाशिकला या, आणि येत असताना 1 किलो चहा पावडर आणि 1 किलो साखर घेऊन ये, फक्त तसं येऊ नका. आपल्याकडे गॅस पाणी आपल्याकडे आहे, कोरा पिऊ आपण, कोरा पिऊ बरं का. ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे. खूप बरं वाटतंय, खूप आनंद. तुम्हाला सांगू का, या सप्त्याला जर नाव द्यायचं ठरलं ना, मी असं म्हणेन, हा साधा सुद्धा सप्ताह नाही, हा स्टँडर्ड सप्ताह आहे बाबा. महाराज अतिशय गोड भव्य दिव्य वातावरण आहे. ही माझी सगळी तरुण बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. असो, यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचं चिंतन असंच असेल असं नाही, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकलं असेल, काही अपशब्द आला असेल तर उदार अंतकरणानं मला माफ करा. चालण्याची नाही का, हा, मला उदार अंतकरणानं त्या ठिकाणी माफ करा. झालेली सेवा पुन्हा एकदा आदरणीय अमृत महाराज असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी असतील, सप्ताह कमिटी असेल, भजनी मंडळ असेल, त्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय.